नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक रिपोर्ट आहे बीडमधून. धनंजय मुंडेंसोबत भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले आमदार धस आता त्यांनी देशमुख कुटुंबियांचा पुन्हा विश्वास संपादित करण्यासाठी ते मस्साजोगला गेले होते. तिथे धस आणि देशमुख कुटुंबियांसोबत काय घडलं, मस्साजोगला जाताना धसांना कुणी अडवलं, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. मुंडे भेटीनंतर धस मस्साजोगमध्ये. देशमुख कुटुंबियांची घेतली भेट. धस पुन्हा विश्वास संपादित करणार. पाहिलं, भाजपचे आमदार सुरेश धसांना मुंडे समर्थकांकडून कडाडून होणारा हा विरोध. काळे झेंडे दाखवून धसांविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश धस यांनी केली, ती त्यांनी थांबवावी अशी मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मुंडे आणि धसांच्या भेटीनंतर प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी दोन्ही बाजूकडून विरोधाला अधिकच धार आली. आष्टीला यायचं, आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहून असं गाड्याला आडवं जाऊन नाही, बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही जेलात गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या भेटीनं टीकेचे धनी ठरलेल्या धसांनी मस्साजोग ग्रामस्थांचा आणि मराठा समाजाचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील या प्रकरणात सहभागी आहेत, त्यांना सह आरोपी करणं आवश्यक असल्याची मागणी धस यांनी केली. कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आमदार धसांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना दिली. त्यामुळे धसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. धसांनी केसानं गळा कापल्याची टीका होऊ लागली. त्यामुळे धसांनी आता सावध पवित्रा घेत मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा विरोधाची धार तीव्र केली. आता हा विरोध केवळ स्वतःची छबी वाचवण्यासाठी धस करतायत की खरंच यातून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो, हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आमदार धस जेव्हा भेटले त्यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे काय मागण्या केल्या त्या आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करा. केज पोलीस ठाण्यातील प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांना सह आरोपी करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. सरपंच देशमुखांच्या हत्येचा तपास IPS पंकज कुमाव यांच्याकडे द्या. फरार आरोपींना मदत करणाऱ्या B टीमला देखील सह आरोपी करा. संजय केदार, तांदळे, मोराळे, डॉक्टर वायबसेसह पत्नीवर देखील कारवाई करा. आता आपण धस यांच्या गंभीर आरोपांकडे. वाल्मिक कराडला जेलमध्ये मटण देखील दिलं जाते असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. कराडला मटण दिलं जात असल्याचे सर्व पुरावे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांकडे असल्याचं देखील धस यांनी म्हटलंय. याशिवाय कराडसह अन्य आरोपींना VIP ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप देखील धस यांनी केलाय. मध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी VIP ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले. त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्याबरोबरच्या बॅग आत जाऊन देणे. बॅग असते का कुठं, आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत, आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. या जेलमधल्या ज्या लोकांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांचं सगळ्यांचं सस्पेन्शन आम्ही मागणार आहोत. जी बातमी बीडमधूनच आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाकडे आपण वळूया आता. या हत्येत पोलिसांचा देखील सहभाग आहे असा गंभीर आरोप होतोय. बंगल्यावरून फोन आल्यामुळे तपास थांबलाय असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेला आहे.
सोमवारपर्यंत आरोपींना अटक करा, अन्यथा उपोषण करणार असा इशारा देखील ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलेला आहे. हा, सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काही ठामच आहे उपोषणाला. मी बसणार आहे एसपी ऑफिस समोर. जिथे एसपी सरांची गाडी लावते तिथेच मी जाऊन बसणार आहे. मग मला कोणी काय पण करू. त्यांच्या देखत एक आम्हाला पोलीस म्हणले, आम्हाला फोन आले म्हणजे बंगल्यावर. त्यांच्या देखत त्या चोरमुली सरांनी देखत म्हणले, चोरमुली सरांना अजून पण विचारा, ते डायरेक्ट पोलीस म्हणले फोन आले म्हणले, म्हणून आम्ही तपास थांबवला. काय सांगता येते आता. संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसते तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर सगळे पोलीस सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद आता साहित्य संमेलनात देखील उमटलेले आहेत. अशांत मराठवाड्यातील ठरावावरून महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू, तसंच सरपंच संतोष देशमुखांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात उमटले. मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. माता महामंडळ हा ठराव स्वीकारून समारोपाच्या वेळी मांडणार का, हे मात्र आता उद्या स्पष्ट होईल. मग काय मुद्दे होते त्यांचे, तर मराठवाड्याच्या प्रश्नांबाबत मराठवाडा साहित्य परिषदेचा हा ठराव होता आणि यावरून खडाजंगी झाली. ठरावात सरपंच देशमुख हत्या, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूचा उल्लेख आहे. मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी, मराठवाड्याला लागलेलं ग्रहण. ठराव स्वीकारण्यास महामंडळ उत्सुक नव्हतं आणि त्यामुळेच खडाजंगी झाली. साहित्यिक विषयांवर बोलू, सामाजिक राजकीय विषयांवर नको, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. राजकीय सामाजिक विषयांवरील परिसंवाद होतात, मग ठराव का नकोत, असा सवाल मराठवाडा साहित्य परिषदेनं केला. त्यामुळे आता महामंडळ हा ठराव स्वीकारणार की नाकारणार अथवा सौम्य शब्दात मांडणार, हे रविवारी आता समारोपाच्या कार्यक्रमातच स्पष्ट होईल. पुढच्या बातमीकडे. सुरेश धस यांची आता आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादीचे नेते मेहबूब इब्राहिम शेख यांनी कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या काळात सुरेश धस यांनी धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बघा, धस यांच्या विरोधात मेहबूब शेख यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. धार्मिक कारणावरून धस यांनी मत मागितल्याचा आरोप आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं, असा देखील आरोप आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना फॉर्म 17C ची प्रत दिली नाही. निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करू दिली नाही, असा देखील आरोप आहे. आता वळूया आपण लाडकी बहीण योजनेकडे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या अर्जांची आता यंत्रणेकडून अगदी काटेकोरपणे पडताळणी होते. सुमारे 2.25 कोटी लाभार्थ्यांमधून 40 लाख अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर गंडांतर येणार आहे, त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. 40 लाख लाडक्या अपात्र होणार, सखोल पडताळणीनंतर अपात्रतेची संख्या वाढणार. पुणे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक लाभार्थी. विधानसभा निवडणूक निकालानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होते. साधारण 2,31,860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली, कारण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतोय. एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरल्यात ते पाहूया. संजय गांधी निराधार योजना 2,30,000. 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000. 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या आहे 1,60,000. फेब्रुवारी छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख. सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्यांची संख्या आहे 2 लाख.
लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले, कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागली। योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतलाय। सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीतील लाभार्थ्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे। 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विवाहित महिलांचं प्रमाण 83% आहे। विधवा महिलांचं प्रमाण 4.7% आहे। अविवाहित महिलांचं प्रमाण 11.8% आहे। लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे। निवडणुकीपूर्वी सरकारनं काटेकोर छाननी न करता योजनेचा लाभ दिला। आता अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत दिलेले पैसे परत घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे। यापूर्वीच अर्जांची पडताळणी गांभीर्यानं केली असती तर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले असते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आता पुढच्या बातमीकडे। कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या आता रद्द करण्यात आल्यात, कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचे आता आदेश काढलेत। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। काल कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटी चालकांना धक्काबुक्की करत काळं फासलं होतं, त्यामुळे आता एसटीच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला झाला, चालकाला मारहाण झाली, त्याचे आता संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत। पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवली आणि या बसला काळं देखील फासलं। यावेळी कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तिकडे नाशिकमध्ये देखील मनसे कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळं फासलं आणि आंदोलन केलं। कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र मनसे नाशिक असं लिहिलं। आता बातमी आहे नाशिकमधील तणावाची। नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा आता पुन्हा तापलाय। मात्र हे अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण आहे काय, 2 गट आमनेसामने का आले, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। दर्ग्यावर कारवाई, नाशिकमध्ये तणाव। दर्ग्याच्या जागेवर मंदिर उभारणार? नाशकात लँड जिहादचा मुद्दा तापला। अनधिकृत थडगं हटवलं नाही तर त्याच्या समोर मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचा आमचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। राज्यात पुन्हा एकदा लँड जिहादचा मुद्दा ऐरणीवर आलाय। नाशिकच्या द्वारका परिसरातील काठेगल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आणि नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। तर कारवाई होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या साधू आणि महंतांची धरपकड करण्यात आली आहे। अनिकेत शास्त्री आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांनीही कारवाईसाठी ठिय्या मांडला। लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आणि नाशिक प्रशासनाने आज या ठिकाणी आम्हाला सहकार्याची भूमिका घेते। आम्हाला नीट सांगत नाहीये, ते म्हणतायत की पूर्ण काढणार आहोत आणि काही बाबतीमध्ये असंही म्हणतायत की ती मजार ठेवणार आहेत, पण ती मजार वक्फ बोर्डच्या कुठल्या अधिकाराच्या मध्ये ठेवणार आहेत? कारण वक्फ बोर्डाने ह्या भागामध्ये जवळपास 11 एकर जागेवरती म्हणजे 100, 150, 200 वर्षांपासून या ठिकाणी सगळे लोक राहत आहेत आणि वक्फ बोर्ड आता त्याच्यावरती जर अधिकार सांगत असेल तर हे कुठेतरी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम करण्यात येत आहे आणि हे थांबायला हवं। दुसरीकडे प्रशासनानं दिलेले जमावबंदीचे आदेश धुडकावून मुस्लिम संघटनांनी दर्ग्यासमोरच ठिय्या मांडला, त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय। मात्र हे अनधिकृत दर्ग्याचं प्रकरण काय आहे पाहूया। नाशिकच्या काठेगल्लीत 25 वर्षांपूर्वी दर्ग्याची उभारणी करण्यात आली। दर्गा अनधिकृत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। दर्गा हटवण्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांचा आंदोलनाचा इशारा।
दर्ग्यावर कारवाई न झाल्यास दर्ग्यासमोर मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची घोषणा. तर मुस्लिम धर्मगुरूंनी मात्र शांततेचं आवाहन केलंय. खतीब शहर नासिक की तरफ से हम गुजारिश करते हैं कि पूरे शहर में अमन अमान कायम रखे, क्योंकि मुसलमान और इस्लाम अमन का मज़हब है और हमारा मुबारक और पाकीज़ा महीना, पवित्र महीना रमज़ान शरीफ बिल्कुल अभी करीब है. तो खतीब साहब की तरफ मैं गुजारिश करता हूँ पूरे शहर के वासियों से कि अपने शहर का माहौल और शहंशाह के इस गुलशन को हमेशा हरा भरा रखने की कोशिश करें, अफवाहों पर बिल्कुल ध्यान न दें. हिंदुत्ववादी संघटनांच्या रेट्यानंतर पालिकेनं कडेकोट पोलीस बंदोबस्तात 6 तासांनंतर अनधिकृत दर्ग्याविरोधात कारवाई पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता पालिकेची अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाई थंडावणार की आणखी जोर पकडून अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालवला जाणार याकडेच लक्ष लागलंय. अभिजित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक. नाशिकमधील या विशेष वृत्तानंतर आता वळूया आपण संजय राऊतांच्या वक्तव्याकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी निवडणूक प्रचाराच्या वेळी टीका केली होती. तर मग या भटकती आत्म्याला पंतप्रधान कार्यालयानं मोदी यांच्या शेजारी कसं बसू दिलं असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला. भटकती आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील, त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं. भटकती आत्मा आहे ना. आता अमित शहाच्या वक्तव्याकडे. कोणती शिवसेना आणि राष्ट्रवादी असली आणि कोणती नकली याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेनं दिलाय असं विधान अमित शहानी केलंय. पुण्यातील कार्यक्रमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी ठाकरे आणि पवारांना पुन्हा एकदा डिवचलंय. सेना असली है कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया. और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है. पुढची बातमी आता कृषी मंत्री कोकाटेंबाबत. निकालाची प्रत आल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाण्याची शक्यता आहे, कारण विधिमंडळाच्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू असं माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलनं कोर्टाची ऑर्डर कॉपी पाठवून द्या असे आदेश दिलेले आहेत. संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे. सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती. घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल. तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवून द्या त्यांच्या ऑफिसला पाठवा. थँक्यू. तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? हां, तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर. 40 पानाची ऑर्डर. हां, 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल, आपण ईमेलवर पाठवून. कोकाटेंसमोर आता काय पर्याय आहेत आपण पाहूयात. 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते, तसा नियम आहे. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला आता हायकोर्टात आव्हान देता येईल. हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा एक पर्याय राहील. सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवल्यास मात्र कोकाटेंची आमदारकी रद्द होऊ शकते. पुढची राजकीय बातमी आता पुण्यातून. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय, कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक सूचक स्टेटस ठेवलंय. धंगेकरांनी गळ्यामध्ये भगवा पंचा घालत ठेवलेल्या स्टेटसची जोरदार चर्चा आहे. धंगेकर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती आणि आज एकनाथ शिंदे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात मिशन टायगर जोरात करणार असा दावा देखील शिंदे गटानं आधीच केला होता. त्यामुळे आता मिशन टायगरमध्ये धंगेकरांचा नंबर लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबत चर्चा सुरू असताना आज धंगेकरांचं दुसरं सूचक स्टेटस देखील समोर आलंय. राजा हरला काय, जिंकला काय, निष्ठेत तडजोड नाही असं स्टेटस धंगेकरांनी ठेवलंय. त्यामुळे धंगेकरांच्या मनात नेमकं काय चाललंय अशी चर्चा सुरू आहे.
पुढच्या राजकीय बातमीकडे. राज्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे युतीची चर्चा रंगू लागलेली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंतांनी आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. दोघांमध्ये शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर तसंच सध्याची राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. तर शिंदेच्या शिवसेनेनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी करू नये यावर देखील बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र आजची चर्चा ही राजकारण विरहित होती अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तर राज ठाकरेंची सर्वांचेच मैत्रीपूर्ण संबंध आहे, त्यामुळे अशा भेटी होत असतात असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्समध्ये येणार का, हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही. म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाक्यातकडे मला झेपतील असे जर प्रश्न विचारले तर त्याचं मी उत्तर देऊ शकतो. राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती. मी मगाशी देखील सांगितलं. अशा भेटी होतच राहतात, कारण राजसाहेबांचे सर्वच संबंध आहे. माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळं राजसाहेबांशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही. राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांना भेटत राहतात. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतला. आता पुढची बातमी आहे तुमची धडकी भरवणारी. कारण चीनमध्ये कोरोनासारखाच नवा विषाणू आढळलाय. या विषाणूचं नाव काय आहे आणि या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत, पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट. चीनमध्ये आढळला जीवघेणा व्हायरस. चीनच्या व्हायरसनं जग चिंतेत. कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलाय. हा विषाणू चीन बाहेर जगभरात संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे सर्व देशाचं टेन्शन वाढलंय. मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया. HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस. हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला. कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो. SCE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे. हा महाभयंकर विषाणू आढळून आलाय याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा दिलाय. तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पहा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा. आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी. एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. नवा व्हायरसमुळे जगाची चिंता कशी वाढली त्यावरचा आपण स्पेशल रिपोर्ट पाहिला आहे. पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी गणोजी शिर्के यांच्या वंशजांची आता माफी मागितलेली आहे. छावा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याची मुघलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मदत केली होती असे सिनेमात दाखवण्यात आले आणि त्यामुळेच शिर्के घराण्यानं आपला संताप व्यक्त केला होता. छावा सिनेमातून आमची बदनामी होते अशी त्यांची कैफियत होती. शिर्के घराण्याला बदनाम करणारे सीन हटवा अन्यथा दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील शिर्के घराण्यानं केली होती. त्यानंतर आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितली. बघा, उतेकर आणि शिर्के यांच्यातील आपण ऑडिओ क्लिप ऐकूया. डायरेक्टर साहेब, तुम्हाला पिक्चर रिलीज होण्याच्या आधी 7 दिवस आधी सुहासराजे शिर्के यांनी नोटीस पाठवलेली होती. सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सेन्सर बोर्ड वगैरे यांना 7 दिवस आधी पिक्चर रिलीज होण्याच्या आधी की बाबा त्याचं काही जर का हे असेल आक्षेपार्थ जर का काही हे असेल तर त्याच्यासाठी आम्हाला तो पिक्चर दाखवण्यात यावा अशी नोटीस पाठवलेली आहे. त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं? पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन कॉल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे. पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला.
सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती. त्यामुळे ह्या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला, त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून, बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला आहे. तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली. कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजे शिर्के परिवाराला जी बदनामी केली. साफ एकच मागणी आहे, चित्रपटामधील आक्षेपार्ह राजे शिर्के परिवाराची जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जी काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं. उद्योगकारांच्या माफीनाम्यामुळे आता या वादावर पडदा पडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण आता पुढच्या बातमीकडे. छावा सिनेमानं देशातील प्रत्येकाच्या मनावर गारूड माजवलेलं आहे. त्यातून पंतप्रधान मोदी सुद्धा सुटले नाहीत, कारण मोदींनीच छावा सिनेमाचं कौतुक केलंय. नेमकं काय म्हणालेत मोदी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. साहित्य संमेलनातही छावाचीच हवा. मोदींना छावाची भुरळ. मोदींकडून छावाचं तोंड भरून कौतुक. छावा की धूम मची हुई है. ऐकलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या आणि आपल्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरून सोडणाऱ्या छावा चित्रपटाची पंतप्रधान मोदींनाही भुरळ पडली. राजधानी दिल्लीत पार पडत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी छावा सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवत असल्याची भावना व्यक्त केली. एवढंच नाही तर संभाजी महाराजांची गाथा शिवाजी सावंतांनी अजरामर केल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है. और इन दिनों तो छावा की धूम मची हुई है. संभाजी महाराज के शौर्य से इस रूप में परिचय शिवाजी सावंत के मराठी उपन्यास ने ही कराया है. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विकी कौशलच्या छावा सिनेमानं 250 कोटींचा टप्पा पार केला. त्यात आता अखिल भारतीय साहित्य संमेलनातच देशाच्या पंतप्रधान मोदींनीच छावा सिनेमाचं कौतुक केल्यानं आता छावाच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईला मोठा बूस्टर मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.